आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग केलेली आहे, त्याची आता आपण स्टिचिंग करू. म्हणजे आता हा डिझायनर ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपण अस्तर डिझाईन आपलं फक्त खालच्या साईडने येणार आहे. त्यासाठी मोठा गळा आहे ना आपला, मग अस्तर आपल्याला मोठ्या गळ्यानुसार त्याच्यावरती ठेवून घ्यायचा. डिझाईन आपल्याला पूर्ण घ्यायची ती. आता हे स्टिच करण्यासाठी आपल्याला सिंगल दाबा घ्यायचा. सिंगल दाबा हा मशीनचा सिंगल दाबा लावायचा, म्हणजे त्या साईडने डिझाईन आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येईल. त्याने गळ्याला स्टिच करून घेऊ. आपली फिनिशिंग सिंगल दाब्यामुळे व्यवस्थित आली. कारण काय आहे, अस्तर हे साईडला दिसलं नाही पाहिजे, त्यासाठी आपण सिंगल दाबा यूज करायचा. गळ्याची काही दाबतीप देऊन घ्यायची. गळा छोटा असल्यामुळे वरती प्लेन येणार. छान अशी फिनिशिंग आली. ते आपण आता साईडने पॅक करून घेऊ. आपलं हे अस्तर जोडून झालंय पूर्ण. हा मागचा भाग तयार झाला. पाठीमागे टक्स टाकायचे. आता त्यासाठी शोल्डरचा मध्य घ्यायचा आपण सेंटरमधून. टक्स पॉईंट हा 4 इंचावर टक्स घ्यायचा आणि हा क्रॉसमध्ये घ्यायचा. 1/2 इंच जोडण्यासाठी आपण दाबा चेंज केलाय. दाबा आपला रेग्युलर लावायचा. सिंगल दाबा हा फक्त गळ्यासाठी यूज होतो. साईड पार्टला पण अस्तर जोडून घेऊ. आता आपण प्रिन्सेस कट जॉईन करून घेऊ. म्हणजे सुरुवातीला वरून स्टार्ट करायचा. अर्धा पाऊण इंच एवढे शिलाई मार्जिन सोडायची आणि व्यवस्थित पॉईंट आहे तिथे मशीन थांबून तिथे हा पॉईंट असा व्यवस्थित फिरून मग त्याला शिलाई घ्यायची. आपला हा आता एक साइड प्रिन्स कटचा भाग तयार झाला. जर आपलं एक हे झाले आपले दोघं पार्ट तयार. बाहीला आपण आता स्टिच करून घेऊ. आता ही आपली डिझायनर बाही, त्याला
खाली दापटीप द्यायची आणि साईडने पॅक करून घ्यायचं. आता अस्तर पूर्ण बाहीचं जोडून घेऊ. आता आपण याला खाली एक्स्ट्रा पट्टी जोडून घेऊ. टिप देऊन पूर्ण खाली कमरेची पट्टी जोडून घ्यायची. आता आतून आपल्याला याला फोल्ड करून राहिलेल्या पट्टीचा भाग शिलाई मारून घेऊ. आपली ही एक बाजू तयार झाली. पार्ट आपण आता तयार झाले आपले पुढचे. आता हे आपले समोरचे पार्ट तयार झाले, पुढचे दोघं. आता आपण त्यासाठी दोघांना काच बटन पट्टी जोडून घेऊ. दोन इंचाची ही एक काच बटन पट्टी, एक पट्टी वरच्या साईडने लावायची असते, एक पट्टी ही आतल्या साईडने लावायची असते. साईडच्या भागाची पट्टी ही आतून लावायची. ती फोल्ड करून, थोडी फोल्ड करून ज्या शिलाई घेतली त्या शिलाईवरतीच आपल्याला शिलाई घ्यायची आहे. म्हणजे ही पट्टी तरी दुसऱ्या साईडची पट्टी वरच्या साईडने जोडायची. डाव्या साईडची पट्टी ही वरून लावून खाली दापटीप द्यायची. राहिलेले एक्स्ट्रा कापड आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे आपले दोघं पार्ट तयार झाले. आता त्या पुढच्या साईडने पुढच्या गळ्याची पट्टी आपण तयार करून घेऊ. आपल्याला जुने ब्लाऊज असेल तेच ब्लाऊज घेऊन पट्टी मोजून घ्यायची, म्हणजे गळा बरोबर येतो आपला. त्यानुसार मार्किंग करून घ्यायची. दुसऱ्या साईडला पण त्याच्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि गळ्याला आकार देऊन तेवढा भाग कट करून घ्यायचा. म्हणजे आपला गळा जास्त मोठा होत नाही किंवा खाली उतरत नाही. या पद्धतीने हा पुढचा भाग तयार झाला आहे. आता त्याला गोट करून घ्यायचा. अस्तरचा असेल तर अस्तरचा करायचा किंवा कापडाचा असेल तर कापडाचा करायचा. त्यासाठी आपण पट्टी काढून घ्यायची. मागच्या साईडला गळा तयार आहे रेडी, त्यासाठी आपल्याला, त्यामुळे त्याला नाही करायचा. पुढच्या भागाला गोट करून घेऊ. पट्ट्या शक्यतो मी सरळच काढते. ज्याने तिरक्या काढत असतील तर तिरक्या काढल्या तरी चालतील. या पद्धतीने लावून झाल्यानंतर आता हा गोट आपल्याला हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची. हा बोटाच्या साहाय्याने गोट व्यवस्थित करून शिलाई घ्यायची. आपले काचाचे मार्किंग करून त्याला शिलाई मारून घ्यायची. आपण मागचा पुढचा पार्ट जोडून घेऊया.
अर्धा इंच मार्जिन ठेवायची आणि शोल्डर जोडून घ्यायचे. आता दुसरा शोल्डर साईडने जोडून घ्यायचे. दोन्ही पार्ट तयार झाले, जोडून झाले. आता याला आपण बाही पण जोडून घेऊया, म्हणजे आपले ब्लाऊज प्रिन्सेस कट रेडी. आता ब्लाऊजच्या बाहीचा मध्य पॉईंट काढून घ्यायचा. खोल भाग बघायचा कोणत्या साईडचा आहे. आता ही हाताची बाही, तर शोल्डर वरती बाही ही उलट्या साईडने ठेवायची. मध्य पॉईंट काढलेला शोल्डरवर ठेवून ही बाही जोडून घ्यायची. पहिले एक साईडने जोडायची, मग दुसऱ्या साईडने जोडून घ्यायची. आता हा दुसरा भाग पण व्यवस्थित करून जोडून घ्यायचा. ही आपली बाही जोडून झाली पूर्ण. ही आपली ब्लाऊजची बाही. डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे बाही ही सेंटरपासून व्यवस्थित डिझाईन येते. त्याचप्रमाणे दुसरी बाही पण जोडून घ्यायची. ब्लाऊज पूर्ण रेडी झाले. आता फक्त फिटिंग करायची. व्यवस्थित पद्धतीने जोडून झालेले सगळे. आता आपण याला फिटिंग करून घेऊया. आपले हे ब्लाऊज शिवून रेडी झाले, फिटिंग झाली त्याला. आपले फ्रेंच कट डिझायनर ब्लाऊज, डिझायनर पिसापासून डिझायनर ब्लाऊज तयार झाले. हे फ्रंट, हा बॅक साईड. ह्याच पद्धतीचे ब्लाऊजचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.